जगन्नाथ आणि अलकाताई सावलीला भेटून जातात आणि त्यानंतर तर सावली थोडासा विचार करू लागते की आता तर हे गेलेत, परंतु माईंनी आपल्याला काही शब्द दिला की तुला तो व्हिडिओ जो काही जगन्नाथच्या मोबाईलमध्ये आहे तो डिलीट करावाच लागेल, नाहीतर मी तुझ्या बाबांना सर्व काही सत्य परिस्थिती जी काही आहे ती सांगू शकते, अशी धमकी या नीच भैरवीने आपल्या सावलीला दिलेली असते. आणि सावलीने पण या माईंना म्हणजे भैरवीला शब्द दिलेला असतो की माई मी काही करेल, परंतु तुम्ही प्लीज माझ्या आईबाबांना हे सांगू नका. आणि त्यानुसार आता ही सावली विचार करते आणि या जगन्नाथच्या घरी जाण्याची तयारी करते. आता इकडे जगन्नाथच्या घरी जाण्याची तयारी केल्यानंतर सावली ही आपल्या हातात बॅग घेऊन बाहेर निघते. तेवढ्यात आता ऐश्वर्या तिला बघते. ऐश्वर्या बोलते की नेमकं ही कुठे चालली एवढ्या सकाळी. आता ऐश्वर्या तर सावलीला बघतच असते. तेवढ्यामध्ये आता सावली आपल्या हातात बॅग घेऊन इकडे ही रोडने चाललेली असते. तेवढ्यात एक रिक्षा समोरून येते. सावली त्या रिक्षामध्ये बसून इकडे जगन्नाथ आणि अलकाताईंच्या घरी येते. आता सावली आपल्या माहेरी आली हे बघून या जगन्नाथ आणि अलकाताईंना खूप आनंद होतो. दोघे बोलतात की सावली माहेरी आली आहेस ना बाळा, 4 दिवस राहा मग. आता इकडे सावली बोलते की नाही बाबा मला निघावं लागेल. दोघे या सावलीच्या समोर बसलेले असतात. सावलीला खूप काही प्रेमाने समजावून सांगत असतात. सावली सुद्धा आपल्या आई बाबांशी अगदी मन मोकळेपणाने बोलत असते. तर आता इकडे सावली बोलते की नाही बाबा मला निघावं लागेल, जावं लागेल. तेवढ्यात आता अलकाताई बोलतात की बाळा अगं तू माहेरी आलेली आहे, अशी उपाशी पोटी तरी जाऊ नको, 2 घास तरी खा, असं म्हणत तिकडे अलकाताई किचनमध्ये जातात आणि जगन्नाथ सुद्धा तेथून उठून दुसऱ्या रूममध्ये निघून जातो. तेवढ्यात आता जगन्नाथचा जो काही मोबाईल असतो तो समोर टेबलवरती ठेवलेला असतो. सावलीचं लक्ष त्या मोबाईलकडे जातं. सावली पटकन मोबाईल हातात घेते आणि त्या मोबाईलमध्ये जो काही सावली गाणं गाताना जो काही व्हिडिओ आहे तो डिलीट करण्याचा सावलीचा हेतू असतो. आता सावली मोबाईल हातामध्ये घेतल्यानंतर नेमकं तो व्हिडिओ कुठे आहे तो शोधू लागते आणि त्याच वेळेस आता मित्रांनो जगन्नाथची एंट्री तिथे होते.